नमस्कार. डे 24 तास ट्रेड न्यूज चॅनल पाहू शकता. 15 ऑगस्टच्या दिवशी आजनाळ्या गावातील काही लोकांनी आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनाच्या संदर्भात अनेक वेळा तक्रारी करण्यात आले. आपल्या सोबत जी महिला आहे, जी महिलाला पोलिसांनी अटक केली होती, ती महिला आपल्या सोबत आहे. तर काय सांगणार तुम्हाला, पोलिसांनी कधी घेऊन आले होते आणि तुमच्यावर खरंच तो गुन्हा दाखल झाला होता का? पोलिसांनी काय केलं? 4 तारीख 6वा महिना 2026 ते पोलिसांनी आम्हाला इथं आणलं होतं. म्हणजे आमचीच मदत होती ना त्याच्यामध्ये. तुमच्याबरोबर किती लोक होते? आम्ही 3 जण होतो. ससरा होता, देराणी होती, मी होती. ती बाई प्रेग्नन्सी होती का? हा, प्रेग्नेंट आहे ती. मग तुम्हाला या ठिकाणी घेऊन आलं, काही तुमच्यावर गुन्हे वगैरे दाखल होते? काही गुन्हा नव्हता सर आमच्या. कधी सोडलं तुम्हाला? आम्हाला म्हणजे रात्री सोडलं होतं. आम्हाला 9-10च्या मध्ये सोडलं होतं. हा, तुम्ही बघू शकता, ही जी पीडित महिला आहे, यांना 9-10च्या वाजेला सोडलं होतं असं देखील. सर, नेमकं प्रकरण काय झालं होतं, कशामुळे यांना घेऊन गेले होते, काय विषय होता, असं देखील चर्चा होती का त्या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये म्हणून होता? काय प्रकार होता नेमका? आमच्या गावाला एक प्रकार घडलेला होता. यांचे जे जेठ आहे हे बाहेर गावी राहतात. त्याचं नाव बाजीगर चव्हाण करून, तो देवळगाव राजूरकडे राहतो. तिथून तो इसम आमच्या गावाला आला. त्यांनी काहीतरी कारणाने काही माणसांकडून फ्रॉड करून 4 लाख रुपये घेतले. 4 लाख रुपये घेतले तर त्याचा जो भाऊ आहे तो पैसे घेऊन फरार झाला. ते ही जी आता ती तक्रार देऊ राहिली, तिचा नवरा. त्याच्यानंतर जे काही इसम होते 4-5, त्यांचे पैसे गेले म्हणून त्यांना काय वाटलं, आमचे पैसे घेऊन फरार झाला, मतलब त्याला पकडलं आणि त्याला किडनॅप करून घेऊन गेले. त्याच्यानंतर गावात हळबळ मचली, किडनॅप झाला माणूस, किडनॅप झाला. मला फोन आला का असा व्यक्तीला उचलून घेऊन गेलेले आहे, त्याच्यासाठी काहीतरी मदत करा. ती पोलिसांची मदत घेतली. त्यावेळेस पोलिसांची यांनी मदत घेतली म्हणून तर असा प्रकार झाला का? नेमका त्यांनी पालकमंत्र्यांशी तक्रार केली की आमच्यावर पोलिसांनी दबाव आणला. खरंच पोलिसांवर दबाव आला? पोलिसांवर दबाव कशाचा येईल? जेव्हा काहीतरी किडनॅपिंगचा गुन्हा किडनॅपिंग जेव्हा होत असतील तर तेव्हा घरचे नातेवाईक संबंधित लागतील ना तिथे गुन्हा दाखल करायला. ते नव्हते का? ते आता यांच्याकडे गाडी नाही होती यायला पोलीस स्टेशनला. ज्यावेळी तिथे पोलीस गाडी आली त्यावेळीच पोलिसांनी सांगितलं की त्या माणसाला आम्ही असं सोडू शकत नाही, तुम्हाला किडनॅपिंगचा गुन्हा दाखल करावा लागेल. गुन्हा दाखल केला नाही तरी आम्ही त्याला सोडू शकत नाही असा विषय होता. त्यामुळे पोलिसांनी ते कारवाई त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. जर काय सांगणार, नेमकं पालकमंत्री आले, त्या ठिकाणी आंदोलन सुरू होतं, पालकमंत्र्यांनी माननीय एस साहेबांना देखील निवेदन दिलं होतं. काय नेमकं प्रकरण असेल? अजनाळे गावातील जी काही घटना घडलेली होती किडनॅपिंगची 4 लाखाची, त्या संदर्भामध्ये पोलिसांनी जी काही भूमिका बजावलेली आहे, पोलिसांनी मदतीची भूमिका बजावलेली आहे आणि संबंधित व्यक्तींकडे गाडी नसल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी घेऊन येण्यापासून तर घेऊन सोडण्यापर्यंत ही प्रक्रिया राबवलेली आहे. जर त्या ठिकाणी महिला असते तर ज्यावेळेस ते पोलीस त्या ठिकाणी ज्यावेळेस गेले त्यावेळेस त्यांच्याकडे महिला राहिल्या असत्या, परंतु तशा प्रकारची तक्रार नव्हती. तिथे गेल्यानंतर प्रत्यक्ष आली आणि त्याच्यानंतर ह्या महिला या ठिकाणी आल्या आणि या ठिकाणी ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना या ठिकाणी मदत केलेली आहे त्यांनी एक माणुसकीच्या नात्याने मदत केलेली आहे. प्रशासनामध्ये पोलिसांवर विश्वास असतो आणि त्या विश्वासाच्या नात्याने त्या महिलांना त्या ठिकाणी सोडलेलं आहे. परंतु त्यांच्याकडनं या ठिकाणी जो काही संबंधित जो काही मनीष आप्पा भोसले आहे, हा MA पॉलिटिक्स आहे, पॉलिटिकल सायन्स यांनी केलेला आहे. आणि जो पॉलिटिकल सायन्स करतो म्हणजे पॉलिटिकल सायन्स म्हणजे राज्यशास्त्र आणि पॉलिटिक्स म्हणजे राजकारण. हा राजकारणाचा धूर्त राष्ट्र आहे आजनाळ्या गावातला. म्हणून याने या पद्धतीने केलं की 10 लाख रुपये आजनाळ्याचे जे काही माजी सरपंच आहे विनोद चव्हाण यांच्याकडनं उकळता येतील आणि पोलिसांना असं जर ब्लॅकमेल केलं तर त्यांच्याकडनं देखील पैसे पोलिसांना ब्लॅकमेल केलं का? सर, काय सांगणार, 10 लाख रुपये मागणी केली? मला सांगितलं गेलं, या मुलीनी जेव्हा फोन केला त्यांना की हे तुम्ही गलत चुकीचं काम करत आहे, त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की तो विनोद चव्हाणने आपल्याला 10 लाख रुपये द्यावा, मी पोलिसांवर जी तक्रार केलेली ती आपण वापस घेऊ. जी पोलिसांवर तक्रार केली ती मागे घेऊ असं देखील सांगणे. पोलिसांनी जर 10 लाख रुपयाचा तो विषय असेल, आजचा विनोद भाऊ यांनी नेमकं त्यावेळेस काय पोलिसांनी तुमच्यावर काही दबाव वगैरे आणला होता? काही दबाव आता वगैरे तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे आमचं म्हणणं काय आहे, ते पोलिसांनी आमची लई मदत केली, आम्हाला लई सहकार्य केलेलं आहे. आता त्यांच्यावर काहीच नाही करावं. तुम्ही बघू शकता, पोलीस कर्मचारी आम्हाला मदतीसाठी आले असं यांचं म्हणणे आणि असा कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, उलट पोलिसांनीच आम्हाला सहकार्य केलं अशी देखील भूमिका आज या ठिकाणी आले. आणि या संदर्भामध्ये जे संबंधित लोक आहे त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावा असं देखील यांनी या ठिकाणी आज पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार नमूद केले. कॅमेरामॅन निलेश डोळे, 24 तास चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.